ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण मी आता वाघांमध्ये राहून मी वाघीण पण झाली आहे, तर मी ह्या कुत्र्या लांडग्यांना सोडणार नाही. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमधला पालकमंत्री पदाचा वाद काही थांबला नाहीये. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत तर पालकमंत्री पदासाठी चढाओढ आहे, तर नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी या वादाबाबत मुख्यमंत्र्यांनी किमान रायगडमध्ये तरी सुवर्ण मध्य साधल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी 26 जानेवारीला ध्वजवंदनाचा मान हुकलेल्या भरत गोगावलेंना यंदा संधी मिळाली. अखेर पालकमंत्री या न्यायाने गोगावलेंनी रायगडमध्ये झेंडावंदन केलं. खाकी कलरच्या सफारीमध्ये भरत गोगावलेंनी शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावली. पोलीस परेड मैदानावर या पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दिलेली जबाबदारी आपण नीट पार पाडली असून पुढचे सणही उत्साहात साजरे करण्याचा निर्धार गोगावलेंनी व्यक्त केलाय. आनंद तर आहे आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावर आता संपन्न झाला. माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी कावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत. आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या जावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता. आपण पाहिलं सगळं की ज्यांनी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेलं आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन